आपण उपवासाचा आरंभ करतो, उपवास समयाचा आरंभ करतो आणि संध्याकाळी प्रार्थनेच्या पश्चात आपण उपवास सोडत असतो. हा काळ अतिशय महत्वाचा आहे, कारण की या 40 दिवसामध्ये नुसतं आपल्या वैयक्तिक किंवा आपल्या कौटुंबिक किंवा आपल्या मंदिरापुरतंच नव्हे, तर अखिल जगामध्ये ख्रिस्ती बांधव विविध ठिकाणी आहेत, एकत्र येत आहे, उपवास करत आहे आणि प्रभू आपली विशेष भेट घेत आहे. आणि आज संध्याकाळी एक विशेष वस्त्राकडे किंवा एक मुद्द्याकडे मी आपल्या सर्वांना घेऊन जातो. आणि तो मुद्दा हा आहे की या दिवसामध्ये आपण प्रार्थना करत आहोत, आपण मंदिरामध्ये येत आहोत, आपण बायबल वाचत आहोत, आपल्यापैकी अनेक जण उपवास करत आहे, परंतु तरी देखील आपली एक कंप्लेन आहे. तरी देखील आपल्याला आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की प्रभू, मी एवढं सर्व काही करत आहे, परंतु मला रिप्लाय तुझ्यापासून मिळत नाही. आणि असे का? कारण की मी जगामध्ये बघतो, इतरांच्याकडे बघतो, तेव्हा मला असं दिसतं की ते आनंदात आहे, सुखी आहे, त्यांना धनसंपत्ती आहे, सर्व काही वैभवात ते आहेत, सर्व उत्तम गोष्टीची रेलचेल त्यांच्या जीवनामध्ये आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये ते खाऊन पिऊन सुखी आहे. परंतु मी तर जिवंत देवाचा उपासक आहे, मी तर देवाच्या मागे चालणारा, आणि विशेष करून आता प्रार्थनेच्या दिवसामध्ये तर मी उपवास ठेवून तुझ्याकडे बघत असताना का मला तू उत्तर देत नाही? आणि ही बाब जेव्हा आपण आपल्या मनात बोलतो किंवा अनेकदा स्वीकार देखील करतो की नाही नाही नाही, कदाचित देव मला विसरून गेलेला, कदाचित काय म्हणते की नाही नाही नाही, माझ्यामध्ये काहीतरी अपात्रता आहे, किंवा माझंच आचरण किंवा माझीच धार्मिकतेमध्ये मी कुठेतरी कमी पडलेलो आहे, त्यामुळे मला उत्तर मिळत नाही. तर अनेक जण म्हणतील की नाही, आता जसं पाहिजे तशी आराधना आणि भक्ती मी करत नाही. परंतु प्रियांनो, आजच्या दिनी जेव्हा आपण इथे एकत्र झालेलो, तर काही गोष्टीकडे आपण काही क्षणामध्ये, काही समयामध्ये लक्ष लावूया की देवाची दृष्टी प्रत्येकाकडे असते. प्रेज द लॉर्ड. तो धार्मिक आणि अधार्मिक दोघांकडे दृष्टी लावणार. निश्चितच अधार्मिक व्यक्ती जो आहे तो देवाला न आवडणारा कृती करतो, तरी देखील देव त्यालाकडे बघतो. पण आम्ही तर या दिवसामध्ये जेव्हा प्रार्थनेत आहोत, जेव्हा आम्ही देवाच्या जवळ येत आहोत, विशेष करून उपवास समयामध्ये लीन होत आहोत, नम्र होत आहोत, पश्चाताप हृदयाची प्रभूच्या जवळ येत आहोत, तर प्रभू तुमची आणि माझे का ऐकणार नाही? का आम्हाला उत्तर देणार नाहीत? आणि मी अनेकदा प्रार्थनेमध्ये देखील सांगत असतो, किंवा बुधवारी सकाळी असो किंवा शुक्रवारी सकाळी अनेकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत असताना मी परमेश्वराच्या वतीने हे सांगतो की प्रभू, तुमचे समस्या, तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या अडचणीपासून तुम्हाला मुक्त करणार आहे. कारण की तो मुक्तिदाता देव आहे. त्याला कधी देखील आवडत नाही की माझे लोक बांधलेले असावे. की देवाच्या वचनानुरूप जिथे आत्मिकता आहे किंवा जिथे आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. परंतु तरी देखील आपण या संशयाच्या घेऱ्यामध्ये, आपण या प्रश्नाच्या घेऱ्यामध्ये स्वतःला अडकून घेतो, आणि त्याद्वारे आपला अविश्वास जो आहे तो बळावत जातो, जरी आपण धार्मिक कृती करत असलो. आणि परिणाम हा होतो की सैतान आम्हाला म्हणतो तू प्रार्थना करतो, परंतु तुझा देव न ऐकणारा असा देव आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आज या गोष्टीकडे आपण जेव्हा लक्ष लावणार आहोत, तेव्हा आपण काही मुद्द्याकडे बघणार आहोत. नाही की योबला काही पीडा होत नव्हती. मुलं गेल्यानंतर, परिश्रमाने कमवलेली इस्टेट नंतर, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसत आहे की त्याची जे काही घरदार होतं ते उद्ध्वस्त झालं. इतकंच नव्हे तर त्याचं आरोग्य देखील त्याच्यापासून निघून गेलेला आहे. तो धुळीत बसलेला आहे. आणि एकच उरलेला आहे व्यक्ती, आपल्याला माहित आहे कोण म्हणलं, त्याची पत्नी, आणि ती देखील त्याच्यावर आरोप लावत आहे की दे सोडून देवाला. आणि तरी देखील आपल्याला असं दिसतं की इयोब देवा संदर्भात व आपल्या मित्रांना व त्याच्या सभोवती त्याला धीर देणारे लोक, सांत्वन देणारे लोकांना असं म्हणतो की देवाकडून नुसतं घ्यावंच, देवाकडून घ्यावंच काय, देवाला द्यायचं नाही का? ज्याने दिले त्याने नेलं, धन्य त्याचे नाव. आणि त्याने आपल्या मुखाच्या द्वारे कधी देखील
या गोष्टीची जाणीव होऊ दिली की नेस मला त्रास होत आहे, माझ्यावर प्रॉब्लेम आहे, मला समस्या आहे, परंतु माझा देव योग्य आहे, माझा देव चुकणारा नाही, माझ्या देवाने कोणतीही चूक केलेली नाही. आणि अनेकदा आपण समस्यात येतो, प्रॉब्लेम मध्ये येतो, एकतर आपण स्वतःला दोष देतो, कदाचित परिस्थितीला दोष देतो, किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या घरच्याचा दोष देतो, किंवा एन्व्हायरमेंट जे असं त्याला दोष देतो, यामुळे 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 माझ्यावर प्रॉब्लेम आला. परंतु अनेक लोक असे असतात की ते देवालाही दोष द्यायला मागे पुढे, देव तू काय करतो, देव तू कुठे आहे, देव तू काय ऐकत नाही. देवाची इच्छा आहे प्रियानो, प्रत्येकासाठी देवाची इच्छा, कारण की प्रत्येकाला देवाने निवडलं, वेगळं केलेलं, नेमलं, यासाठी तुम्ही फळ द्यावा. परंतु ते फळ देत असताना तुमच्या आणि माझ्यामध्ये काही वैशिष्ट्य देव बघू इच्छितो, आणि त्या वैशिष्ट्यामध्ये अनेकदा विश्वास हा तुमच्या आणि माझ्यामध्ये बघू इच्छितो. त्यामुळेच तर तुम्हाला आणि मला आनंदाने इतरांना सांगावं लागतं की मी बिलीवर आहे, मी विश्वासू आहे. परंतु कृतीतून अनेकदा आम्हाला विश्वास हा आढळत नाही. विश्वासाची ही कमतरता आमच्या जीवनामध्ये. आता आपल्याला बघितलं, मोशेकडे बघा, एवढा मोठा सेवक होता, दास होता, जवळपास आता 120 वर्ष त्याने विविध ठिकाणी घालवलेले आपल्या जीवनातले बघितलेले. जेव्हा 80 वर्षाचा झाला, परमेश्वराचं बोलावणं आलं, आणि जेव्हा परमेश्वर म्हणतो की चल आता तुला जायचंय, फारोच्या समोर उभं राहायचं, तेव्हा तो म्हणतो की अरे मी कोण आहे, मी कोण आहे, माय तर जड ओठाचा आहे, अशुद्ध मुखाचा आहे, मी काय बोलणार, तू कोणाला तरी दुसऱ्याला पाठव. प्रियानो, अनेकदा आपण आपली जी जबाबदारी ती दुसऱ्यावर झटकतो की बाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा, सिस्टर तुम्ही प्रार्थना करा, पत्नी तुम्ही प्रार्थना करा, घरातल्या व्यक्तीने प्रार्थना करा. पण मी वैयक्तिक मला तारण प्राप्त झालं, माझा वैयक्तिक देव ओळखतो, त्यामुळे माझी स्वतः वैयक्तिक जीवनासाठी प्रार्थना असायला हवी. यिर्मयाच्याकडे देखील जेव्हा परमेश्वर म्हणतो की चल यिर्मया, ज्याला मात्याच्या गर्भात मी घडवलेलं आहे, आता वेळ आली तुझी माझी सेवा करायची. यिर्मया म्हणतो मी आता बाळच आहे. तो म्हणतो तू स्वतःला बाळ म्हणू नको, कारण की तुला राष्ट्रांचा संदेश मी नेमलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, यिर्मया जिथे स्वतःला बाळ म्हणतो, तो परमेश्वर म्हणतो तुला राष्ट्र देत आहे. ही बाब परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या जीवनासंदर्भात मातेच्या गर्भापासूनच माहिती आहे की मला देवाने कशासाठी निवडले. आणि जेव्हा आमचा देव महान आहे, आमचा देव अद्भुत आहे, आमचा देव सामर्थ्यशाली आहे, तर त्याच्या भक्तांनी एकदम थोडासा विश्वास ठेवून, काम चलाव विश्वास ज्याला आपण म्हणतो, तसं ठेवून चालेल का हो? देव सर्वोच्च आहे, सर्व समर्थ आहे, तर त्याची इच्छा आहे की त्याच्या भक्ताने देखील, खऱ्या अर्थाने जर माझा भक्त आहे तर त्याने देखील ती लेवल गाठावी किंवा त्या लेवलकडे वाटचाल करावी. परंतु अनेकदा आम्ही तसं करत नाही किंवा त्या गोष्टीकडे जात नाही, आणि त्यामुळे देवाला अनेकदा वाईट वाटतं. एलिया देखील जेव्हा अनेक मोठी सेवा केल्यानंतर तो धावतो, पळतो, आणि शेवटी त्याच्या बरोबरचे सर्व संदेष्टे मारले जातात. तेव्हा तो म्हणतो परमेश्वर पुरे झाले, आता मी काम करून करून टाकलं, सगळे मेले, मी एकटाच उरलेला आहे, आता पुरे झालेलं आहे, आता मला तो घेऊन जा. हो प्रियानो, आजकाल अनेक जण कष्टी आहे, दुःखी आहे, आणि ते म्हणतात आता जीवनात काही उद्दिष्ट राहिला नाही, काय स्ट्रेस, तेच 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 पणा, तोच पणा, काही चेंज नाही, काही माझ्या जीवनामध्ये बदल नाही, माझ्या जीवनामध्ये काही देखील आता चांगलं करण्याचं राहिलं नाही. आणि ते अनेकदा या संदेशाप्रमाणे म्हणतात की परमेश्वर पुरे झालेलं आहे, बस झालं, काहीतरी नवीन दे, काहीतरी एक्साइटिंग माझ्या जीवनामध्ये दे. हो प्रियांनो, परमेश्वर देव या मंदिरामध्ये आहे, आपल्याला विश्वास आहे ना? आणि जर विश्वास आहे तर आपल्याला हे देखील माहिती आहे की देव आपल्याबद्दल एक्साइटेड आहे. प्रेज द लॉर्ड. ही व्यक्ती मंदिरात आलेली, ही माझी दास, ही माझी सेविका आहे, तर निश्चितच याच्यासाठी माझी महान मोठी योजना आहे, आणि मला हे वाटतं की त्याने त्याची योग्यता जी देवामध्ये, ख्रिस्तामध्ये माझ्या कृपेने त्याला प्राप्त होते, त्यामध्ये त्यांनी वाढावं, त्यांनी पुढे जावं. परंतु प्रियांनो, आपण त्याच की परमेश्वर माझं ऐकत नाही, परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, परमेश्वरला दिसत नाही का मी रडते, परमेश्वरला दिसत नाही का माझ्या घरामध्ये समस्या आहे, माझ्या नोकरीचा प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये आरोग्य नाही, आणि आपण तिथेच गुरफटलेला असतो, त्याच्या बाहेरच आपण जात नाही. परंतु खऱ्या अर्थाने ही निराशा, हे स्ट्रेस, हे सैतानापासून आहे.
हे सैतान. अनेक जण जुने लोक अद्याप पण म्हणतात, अहो आमच्या काळामध्ये हे असं टेन्शन बिन्शन हे स्ट्रेस वगैरे काही नव्हतं आणि सुसाईडचा प्रकारच माहित नव्हता लोकांना. हे काय आता आपण बघतो रोज पेपर उचलला की इकडे सुसाईड तिकडे सुसाईड. काय विचार आपण जेव्हा आपण गांभीर्याने केला तर आपल्याला कळतं स्ट्रेस येण्याचं प्रमुख कारण आहे की लोकांची अपेक्षा वाढलेली आहे की मला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, ही गोष्ट पाहिजे. म्हणजे दैहिक गोष्टी अधिक जुन्या काळामध्ये लोकांच्या गरजा लिमिटेड होत्या, त्यामुळे ते मिळाले समाधानी होते. परंतु आता लोक त्यांच्या गरजा वाढलेल्या, त्यामुळे त्यांचं जीवन असमाधानी आहे. त्यांना इतरांकडून खूप अपेक्षा आहे, परंतु स्वतः देण्यामध्ये कमी पडतात. रिपीट करतो मी, त्यांना सगळ्यांकडून इकडून ह्याने मला खूप काही द्यावं, परंतु मी नाही देणार. आणि ही वृत्ती जेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये येते तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये स्ट्रेस आणि पुढे जाऊन ते डिप्रेशन आणि डिप्रेशन बनतं सुसाईडमध्ये. आणि यासाठी प्रियांनो एक बाब लक्षात ठेवा की जे ख्रिस्तामध्ये चालतात, जे देवामध्ये चालतात, त्याला माहिती आहे की त्याच्यासाठी देवाचे संकल्प हिताचे आहे. प्रेज द लॉर्ड. ते संकल्प देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी डिसाईड केलेले आहे आणि तो म्हणतो तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे अनिष्टाचे नाही. जेव्हा तू जाऊन माझा धावा करशील तेव्हा मी ऐकेन, तेव्हा मी ऐकेन. हो प्रियानो, आज देखील देव वचन त्याचं सांगतं की जेव्हा धार्मिक आपसात बोलले तेव्हा देवाने कान देऊन त्याचं ऐकले. देवाचे कान तुमच्या आणि माझ्याकडे आले. मग आता प्रश्न निर्माण होतो की मग उत्तर का मिळत नाही? वर्षानुवर्ष आम्हाला तरसावं लागत आहे, वर्षानुवर्ष आम्ही वाट बघत आहे, परंतु आज देखील आमच्या अनेक प्रश्नाला उत्तर मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेकदा आम्हाला ही गोष्ट दिसते की आपण कंप्लेन करायला लागतो. परंतु आपण आता पुढच्या आठवड्यापासून दुःख सणाच्या आठवड्यामध्ये प्रवेश करणार आहोत. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हा त्याला माहित होता की हा यहुदा ह्याच्याकडे एक डबी आणि चोरटा आहे. हा चोर, हा कॅशियर आहे, हा ट्रेझरर आहे, पण चोर पण आहे. परंतु येशू ख्रिस्ताने कधी कंप्लेंट केली का त्याच्याबद्दल? शेवटच्या समयी येशू ख्रिस्ताने स्वतः त्या प्रभू ज्याला मौंदी गुरुवार म्हणतो त्या दिवशी त्याच्या मुखामध्ये घास भरवलेला आहे. बघा, कंप्लेंट नाही येशू ख्रिस्ताची. आता पेत्र, याकोब, योहान ते इतके जवळ त्याचे होते. गेत्सेमने बागेमध्ये येशू पुढे जाऊन प्रार्थना करतो आणि त्या तिघांना म्हणतो की तुम्ही जागृत राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण क्या फार कठीण समय आहे. हा प्याला मला जो प्यायचा आहे त्या संदर्भात मी पित्याशी बोलत आहे. परंतु ते प्रत्येक वेळेस झोपी गेलेले, ते प्रत्येक वेळेस. परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं नाही, चला काटा, आता तुम्ही सारखे मला येऊन बघावं, झोपलेलेच असतात, अशी लोकांची मला गरज नाही. हो प्रियांनो, पुनरुत्थानानंतर तेच सेवकांनी महान सेवा केलेली आहे, कारण की देवाला विश्वास होता. तो बोलण्यापेक्षा तुम्हाला आणि मला उत्तेजित करण्यात, इन्स्पायर करण्यात, बूस्ट करण्यामध्ये अधिक महत्व देतो. जर आपण बघितलं पेत्राकडे, की पेत्राच्या बद्दल तो म्हणतो की ह्याच्यावर मी आपली मंडळी रचेन, परंतु त्याच पेत्राने येशू ख्रिस्ताला नाकारलं की मी याला ओळखतच नाही. बघा, पेत्र नाकारतो तरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला नाकारलं. जेव्हा कोंबळा आरवला येशू ख्रिस्ताने वळून त्याच्याकडे बघितलं आणि पेत्राला कळलं की येशू माझ्यावर इतकी प्रीती करतो, परंतु मी काय करतो, माझ्यावर संकट आलं तर मी त्याला नाकारतो. हो प्रियांनो, अनेकदा आमच्यावर संकट, आमच्यावर समस्या येते तर आम्ही देवाला नाकारण्यासाठी देखील उभे राहतो. आणि आज अनेकांच्या जीवनामध्ये हेच आहे की क्या दिया मेरे को इसने, खुदा ने मुझे क्या दिया, येशूने मला काय दिलं, येशूने मला काय दिलं, मी तर एवढं केलं, माझ्या वाडवडिलांनी एवढं केलं, परंतु मला देव काही देत नाही, माझ्यावर अन्याय होतो. हो, देव अन्यायी नाही प्रियांनो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की या जगामध्ये जर आपण कंप्लेन करणारे होतो, अनेकांना सवय राहते ढकला, याच्यावर त्याच्यावर ढकला, ढकलवादीची प्रवृत्ती असते अनेकांची असते, आणि ते देवावरही ढकलायला मागे पुढे बघत नाही, कारण की त्यांना वाटतं मी सगळं चांगलं आहे, पण माझ्या सभोवती जेवढे लोक आहेत ते लबाड आहे, त्यामुळे माझ्यावर प्रॉब्लेम आणि समस्या आहेत. आणि आज अनेक घरामध्ये वाद, अनेक घरामध्ये टेन्शन यासाठी की ती ढकलाढकली चालू असते की तुझ्यामुळे हे झालं, तुमच्यामुळे हे झालं, आणि त्यामुळे घरांमध्ये वाद आणि टेन्शन आहे. परंतु स्वतःची जबाबदारी स्वीकार करून पुढे चालणारे लोक कमी राहिलेले आहेत. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की माझी जबाबदारी ही आहे की त्या वधस्तंभावर मला प्राण द्यायचे ह्या पापी लोकांसाठी.
त्यापैकी कदाचित पेत्र असेल, कदाचित याकोबा असेल, कदाचित योहान असेल, कदाचित यहूदा इस्करियोत देखील असेल, किंवा ते 12चे 12 शिष्य जेव्हा येशूला धरण्यात आला पळून गेलेले ते असतील. हो प्रियांनो, कारण की येशूला ह्या गोष्टीची जाणीव होते की मी देवाचा पुत्र आहे, आणि आपल्याला माहित असायला पहिला आम्ही देखील देवाचे पुत्र आहोत. प्रेज द लॉर्ड. माझा येशू हा सदोदित प्रार्थना करत होता. तो कोणावर पण आरोप प्रतिरोप करत नव्हता. तो संभावनेने म्हणतो की हे बापा यांना क्षमा. आम्ही सहज कोणावर आरोप करतो, सहज कोणावर प्रतिरोप करतो, परंतु अनेकदा आपण स्वतःच आत्मपरीक्षण करत नाही. हा समय आहे जेव्हा आपण म्हणतो मला प्रायश्चित करायचं. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा तू दान अर्पण्यासाठी पुढे येतो तेव्हा वेदीच्या जवळ येत असताना तुला लक्षात येतं की कोणाचं तरी तुझ्या विरोधात, तुझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काहीतरी विचार आहे, दान तिथंच ठेव. पहिले जाऊन त्याच्याशी समेट कर आणि मग येऊन तू क्षमा माग, मग तू हे दान अर्पण कर, म्हणजे तुझा देव बाप त्या दानाचा स्वीकार कर. हो प्रियांनो, आमचं मन कलुषित आहे आणि हे नॅचरल आहे, काही चुकीचं नाही. परंतु प्रियांनो, अनेकदा आमची वृत्ती ही आम्ही स्वतः न लक्षात घेत आमच्यामध्ये ही प्रवृत्ती असते की मला हे नाही मिळालं, मला ते मिळालं नाही. परंतु मला तुम्हा सर्वांना सांगू द्या की देव एक योग्य समय, योग्य गोष्ट तुमच्यासाठी समयानुरूप देत. एक खूप सुंदर थॉट आहे की देव जेव्हा तुमच्यातून थोडंसं काहीतरी काढून घेतो, देव तुमच्या जीवनातून थोडंसं काहीतरी काढून घेतो, त्यामुळे वेदना होतात, दुःख होतात, परंतु त्याची भरपाई करण्यासाठी देवाकडे बहुत असतं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाईट वाटतं, अरे थोडासा हे एवढंसच होतं, ते काढून घेतलं देवाने, अरे काय देव तू किती अन्याय आहे. परंतु देव म्हणतो अरे तर थोड्या जागेमध्ये मला देण्यासाठी बहुत आहे, माझ्याकडे बहुत आहे. परंतु प्रियांनो, ते छोटस गमवलेली गोष्टाच्याच मागे आपण रुसून भरतो, देवाशी रुसून बसतो, देवाच्या मंदिराशी रुसून बसतो, त्याचं पवित्र शास्त्र याच्याशी आपण रुसून बसतो. आपल्याला प्रार्थना करणं आता जड होऊ लागतं आणि त्यामुळे तुमच्यामध्ये किंवा आमच्यामध्ये आणि देवामध्ये अनेकदा दुरावा निर्माण होतो. दुरावा निर्माण हो प्रियांनो. दुःखसणाच्या आठवड्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपण आपलं आत्मपरीक्षण करूया की खरोखर माझ्यामध्ये आणि देवामध्ये दुरावा तर नाही ना. जरी मी प्रार्थना करत आहे, जरी मी उपवास करत आहे, जरी मी मंदिराला येत आहे, परंतु खरोखर माझं मन हे देवाकडे आहे किंवा नाही. आणि जर नाही तर आपल्याला परत एक वार स्वतःचं समर्पण देवाला करणं अतिशय गरजेचं आहे. एक ऍड मला खूप आवडते, कदाचित आपण ऍड बघितली, आता IPL सुरू होईल तर ती ऍड सुरू होईल आणि ती डिओची ऍड आहे. एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी आहे आणि खूप जोरात वारा सुटतोय, म्हणजे बीचचा सीन आहे, जोराचा वारा सुटतोय, ती तरुणी कुठेतरी लपते आणि तसे कपडे उडत आहे, वस्तू उडत आहे, हे उडत आहे, ते उडत आहे, जोराचा वारा सुटलेला आणि त्याचे कपडे उडत आहे. मग तो वादळ वारा थांबते, मग ती तरुणी त्या तरुणाकडे येते, सब कुछ उड़ गया लेकिन अभी भी डिओ की सुगंध बाकी, सब कुछ उड़ गया लेकिन अभी भी डिओ की सुगंध. यस, आमच्याकडे तर सगळं उडून गेलं, परंतु जर विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये बाकी आहे तर मला सांगू द्या, सर्व काही दिसतं ते देणार नाही, तो इयोबासारखं दुप्पट दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. यस, काहीतरी आहे. या जगामध्ये राहत असताना आपण काही देखील घेऊन आलो नाही आणि काही देखील घेऊन जाणार नाही, परंतु आपण या जगातल्या गोष्टीसाठी इतकं राबतो किंवा इतकं त्याच्यासाठी श्रम घेतो की आम्हाला वाटतं की ह्याच्याशिवाय आमचं जीवन नाही. आणि अनेकदा जीवनदाता येशूलाच आपण विसरतो, कारण की शेवटी आम्हाला विश्रांती त्याच्याकडे घ्यायची, परंतु आम्हाला वाटतं जगामध्ये अशी विश्रांती आहे की ती कुठेच मला मिळते की नाही काय माहिती. हो प्रियानो, एकच लक्षात ठेवा, कदाचित तुम्ही परीक्षे, टेम्पटेशन किंवा आपण म्हणूया की वेगवेगळे ट्रायल याच्या टेस्ट मधून जात असेल, ज्याला आपण अग्नि परीक्षा म्हणतो, आणि त्यावेळेस आपण शेजारी पाजारी बघतो आणि म्हणतो अरे इसके पास तो ये भी है, इसके पास तो वो भी है, इसके पास वो है. काय म्हणजे सुखाच्या रेलचेल मध्ये एसी मध्ये हाल ओढतोय, गारवा त्याच्या जीवनामध्ये सगळं, आणि मी इथे जळतोय. कदाचित द्वेषाने जळत असेल किंवा समस्याच्या अग्नि परीक्षेमध्ये जळत असेल. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, लवकरच तो दिवस येत आहे की तुम्ही देवाच्याकडे आनंद भोगणार आहात,
आणि हे एसी मध्ये लोळणारे लोक त्या अग्नीमध्ये पोळणार आहे. आणि ती अग्नी कशी अग्नी आहे? सार्वकालिक अग्नी आहे. आणि त्यामुळे आपण जर त्यांच्याकडे बघतो आणि आपण देवाला दोष देतो की देवा मला तू काय दिलेलं आहे, माझ्यामध्ये पुष्कळ योग्यता, मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे, ह्यांना का दिलेलं आहे? तर प्रियांनो, अनेकदा आपण स्वतःला फसवून घेतो. देव 24/7 कार्य करत असतो. अनेक जण म्हणतात की हो देव कार्य करतो. बरोबर आहे, 24/7 काय की जे आता आमच्याकडे रात्र होते तर US मध्ये, UK मध्ये, अमेरिकेमध्ये दिवस होतो. मग देव तिकडे कार्य करत असेल किंवा इकडे इकडे तिकडे रात्र झाली की आमच्याकडे दिवस असतो. तर देवासाठी तर पूर्व पृथ्वीवर कुठे ना कुठे दिवस असतो. तर त्यामुळे देव काम करणारच आहे. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की देव अंधारात देखील कार्य करतो. मी रिपीट करतो, देव अंधारात देखील कार्य करतो, कारण की अंधार देखील त्याची निर्मिती आहे. त्याच्यासाठी जसं डिझास्टर मॅनेजमेंट झालं, कुठे भूकंप आला, कुठे अचानक बॉम्बस्फोट झाला तर किंवा कुठे मोठा पूर आला तर ते म्हणतात थांबा आता थोडा वेळ, जेव्हा सगळं सुरळीत झालं, दिवस झाला, सूर्यप्रकाश पडला की मग आम्ही त्या मॅनेजमेंटला कामी करू. देव तसं थांबत नाही. देवाला माहित आहे तो अग्नीवरही चालू शकतो, तो पाण्यावरही चालू शकतो, तो वादळ आणि तुफानावर चालू शकतो. त्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाही, त्याच्यासाठी काही देखील रिस्ट्रिक्शन नाही. येशू ख्रिस्त मरण पावला, आपण म्हणतो तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला, पण मरण काळामध्ये देखील येशू थांबला नाही. बघा, रिपीट करतो मी, लक्ष देऊन ऐका की 3 दिवस येशू ख्रिस्त, आपण म्हणतो तिसऱ्या दिवशी उठला म्हणजे जवळजवळ 2-2.5 दिवस तो कबरेमध्ये होता. परंतु वचन आम्हाला सांगतं की तो, आताच आपण प्रेषितांचं मत अंगीकारामध्ये वाचलेलं आहे की तो मृत लोकात उतरला आणि तिथे असलेले जे पापी, जे बांधलेले जन आहे त्यांच्यामध्ये ते तारणाची घोषणा केलेली आहे. आता तो एवढा वेळ नाहीये की कशी केली, काय केलेली, परंतु त्यांना धरून त्यांनी त्यांची सुटका केलेली आहे. आणि विशेष करून देवाचं वचन आम्हाला सांगतं की नोहाच्या काळातले जे लोक होते, ज्यांना ख्रिस्त माहित नव्हता, त्यांना देखील त्यांनी ख्रिस्त विदित केलेलं. बघा, जीवन असताना तर येशू कार्य करतो, परंतु मृत अवस्थामध्ये देखील येशू कार्य करतो. आज जर तुम्हाला आणि मला वाटतं की येशू तुमच्यासाठी मेलेला आहे, तुम्हाला लक्षात आहे मेलेला येशू देखील काम करतो, तारणारा येशू देखील काम करतो, पुनरुत्थित येशू देखील काम करतो आणि तो नेहमी कामच करतो. त्याचं वचन आम्हाला सांगतं, येशू स्वतः म्हणतो मी पण काम करतो आणि माझा पिताही काम करतो. आणि या दिवसामध्ये विशेष करून पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये राखलेला आहे तो देखील काम करतो. आणि ते जर अविरत काम करत आहेत आणि तो म्हणतो की मी तुला तुझ्या नावानिशी ओळखतो. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्याला माहित आहे. आणि जर तो तुमचं नाव माहित आहे, गाव माहित आहे, तुमचा जन्म आणि जन्माच्या अगोदर सगळ्या गोष्टीची नोंद केलेली आहे, तर देवाला कधी देखील आवडणार नाही की तुमच्या रेकॉर्डमध्ये चुकीचे रिमार्क जावे. प्रेज द लॉर्ड. रिपीट करत आहे, कारण की आमची जी वही आहे त्या वहीमध्ये चांगले रिमार्क तुम्हाला आणि मला मिळावं ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ती जीवनाची वही तुमच्या आणि माझ्या त्या प्रवेशासाठी उपयोगी ठरणार आहे. परंतु अनेकदा आमचे रिमार्क चुकीचे पडत आहे. आमच्या जीवनामधून असे रिमार्क येत नाही की जे देवाला आवडेल किंवा त्या प्रवेशासाठी योग्य असतील. देवाची इच्छा ही आहे की ते रॉंग रिमार्क जे आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनातून म्हणजे त्या जीवनाची वहीतून निघून जावे आणि उत्तम रिमार्क मिळावे. जसं संत पाऊल म्हणतो की माझं एकच काम आहे की तो मुकुट माझ्यासाठी देवाने ठेवलेला आहे, त्या मुकुटाकडे ते मिळवण्यासाठी मी सतत धावत राहावं. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण पवित्र मंदिरात आहोत, आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कधी देखील स्वतःला दोष देऊ नका. देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त असं शिकवतो तुम्हाला की तुम्ही माझ्यामध्ये असाल आणि माझी वचने जर तुमच्यामध्ये असेल. रिपीट करतो, तुम्ही जर माझ्यामध्ये असणार आणि माझी वचने तुमच्यावर असेल तर तुम्ही जे काही मागाल ती मी देईन. तुम्ही जे काही मागाल मी देईन. येस, येशूची इच्छा आहे तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करायच्या. परंतु त्या पलीकडे तो म्हणतो आधी माझ्या राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा. पहा, मी तर सर्व काही तुम्हाला देईन. तुम्ही ह्या जगामध्ये धन कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी, इस्टेट कमवण्यासाठी नव्हे किंवा वंशवृद्धीसाठी नव्हे, हे सर्व गोष्टी तर नंतर येतात.
त्या अगोदर देवाचे पुत्र आणि कन्या आहात, राजपुत्र आणि राजकन्या आहात. आणि जर देव सामर्थ्यशाली आहे तर त्याचे राजपुत्र आणि राजकन्या देवाच्या विश्वासात मजबूत असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की कमी कुठे करते आमचा विश्वासात कमी पडते. आज आपण या दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थना ठेवत असताना जर तुम्ही दुखावलेले आहात, जर तुम्ही निराश असाल, जर तुम्ही अडचणीत असाल आणि आज देखील तुम्हाला वाटतं की अरे पुढच्या आठवड्यापासून तर आता समजा उपवास संपणारच आहे आणि अद्याप देखील माझ्या अनेक गोष्टी ज्याच्यासाठी मी प्रार्थना करत होतो त्याचं उत्तर मिळालं नाही, तर त्या जिवंत देवावर विश्वास ठेवा. त्या जिवंत देवावर विश्वास ठेवा. तो कोणाचाही ऋणी राहत नाही. जर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी उत्तम केलेलं आहे, देवाचं वचन सांगतं की तुम्ही गार प्याला, पाण्याचा प्याला जरी कोणाला दिला तर त्याची देखील नोंद देव ठेवतो. आणि आपण सर्व तर देवाच्या चरणी येऊन प्रार्थना करत आहे, उपवास करत आहे, काय त्याची देव नोंद ठेवणार नाही का? निश्चित ठेवणार आहे. परंतु मला सांगू द्या की काही गोष्टीच्या बद्दल आमच्याकडे उत्तर नाही, ट्रम्पकडे पण उत्तर नाही, इराणकडे पण उत्तर नाही. वॉर कधी संपणार? वॉर लढता येते, परंतु त्यांनाही माहित नाही कधी संपणार, पण आमच्या जिवंत देवाला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. आज सैतानाबरोबर, देहिकतेबरोबर वॉर आमचा कुठपर्यंत चालणार? कदाचित जीवनाच्या शेवटल्या क्षणापर्यंत चालणार, परंतु शेवटी या वॉर मध्ये येशू तुम्हाला विजय करणार आहे. कारण की जे विश्वासणारे आहे, जे त्याच्या मागे चालतात, त्याला तो उत्तम दिल्या वाचून राहत नाही. आज या पवित्र मंदिरामध्ये जेव्हा आपण इथे आलेलो आहोत आणि देवाचं वचन ऐकत आहोत, मला सांगू द्या की सर्वोत्तम जागा आहे. कारण की देव आज इथे नुसतं हजर नाही, तर मंदिराचे आशीर्वाद घेऊन हजर आहे. मंदिराचे आशीर्वाद घेऊन तो हजर आहे की माझे भक्त मंदिरात येणार, माझ्या मंदिर भक्तांची गरज ही आहे. तो उपवास करत आहे, तो प्रार्थना करत आहे आणि निश्चितच त्याला देणं आवडतं. यामुळेच तो म्हणतो घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. आणि अनेकदा आम्ही जीवनामध्ये घेत राहतो, परंतु जेव्हा देण्याची वेळ येतं तेव्हा म्हणतो नाही, मला अडचणी, माझाच प्रॉब्लेम आहे, मी तुला काय द्यावं? हो प्रियांनो, अडचणी येशू ख्रिस्तालाही होते, पित्यालाही होते, परंतु पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राला राखून ठेवल्याने त्यांनी जगासाठी दिला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तालाही तो गेत्सेमने बागेत म्हणतो की झालाच हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, परंतु तरी देखील तो म्हणतो माझी नव्हे तर पित्या तुझीच. त्याने शेवटी तुम्हा आणि माझ्यासाठी प्राण अर्पण केलेला आहे. तो परत जाताना म्हणतो मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. तो म्हणतो पवित्र आत्मा तुम्हा बरोबर येईल आणि तो तुम्हाला शिकवेल. आज पवित्र आत्म्याच्या द्वारे देव आपल्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तो शिकवत आहे की पित्याने, पुत्राने, पवित्र आत्म्याने तुम्हाला आणि मला सदैव देण्याच्या बद्दल आणि देण्याच्या बद्दलच जर शिकवलेलं आहे आणि ते देतच राहिलेले आहे, तर आम्ही देखील या गोष्टीचा विश्वास ठेवावा की देव मला योग्य समय योग्य गोष्टी देईल आणि त्यांनी दिलेली आहे. आणि जर ती दिलेली आहे तर देवाचं वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे शिकवतं की मिळण्याच्या अगोदर जर तो विश्वासाने आभार प्रदर्शन करतो तर ती गोष्ट तुला जरूर मिळेल. देवाची ही इच्छा आहे. मिळाल्यानंतर तर सर्व साक्ष देतात, मिळाल्यानंतर तर गौरव करतात, मिळाल्यानंतर थँक्यू मिळतात, परंतु प्रभू येशू म्हणतो की त्या अगोदर विश्वासणाऱ्याची कडून ही अपेक्षा की त्याने अगोदर म्हणावा की प्रभू धन्यवाद, आज मी प्रार्थना केली, मला तू देणार. कधी देणार हे मला जरी माहित नसलं, परंतु तू योग्य वेळी मला देणार. प्रेज द लॉर्ड. आणि जर योग्य वेळी देणार तर ती योग्य वेळ माझ्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. आणि ती वेळ कदाचित आता असेल, कदाचित हीच असेल, कदाचित आजचा दिन असेल, कदाचित येणारा आठवडा असेल, कदाचित कधीही येणार. रिपीट करतो, कधीही येणार नाही. संत पाऊल म्हणतो की मी तीन वेळेस प्रभूकडे प्रार्थना केली की हा जो टोचणारा काटा माझ्या जीवनातून काढून टाक. देव मला म्हटला, येशू मला म्हटला की तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे. हा काटा तुला आयुष्यभर टोचत राहणार आणि त्यानंतर त्यांनी परत प्रार्थना केली नाही. हो प्रियांनो, आपण त्या पाऊलाच्या सारखे एवढे श्रेष्ठ किंवा महान नाही, परंतु प्रियांनो तरी देखील एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रार्थना करणं सोडू नका. कारण की ती प्रार्थना देव ऐकतो आणि नुसतं देव ऐकत नाही तर त्याच्या दिव्य दूतांच्या द्वारे तो तुम्हाला सहाय्य आणि अनुग्रह करतो. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. उद्या सकाळी आपण भेटूया आणि सकाळी तेलाच्या अभिषेकाच्या द्वारे आपण देवाच्या जवळ येणार आहोत आणि प्रभूला धन्यवाद देत आहोत की मागच्या वर्ष पूर्ण 40 दिवस
या वर्षी देखील पूर्ण 40 दिवस निरंतर प्रभूने मला सकाळची संध्याकाळची सेवेसाठी उपयोगात आणलं. आपले चर्च सेशन आणि सर्व कमिटी मेंबर यांचे देखील आभार मानतो. आणि प्रभूने मला कृपा पुरवली आणि मी नियमित येत राहिलो. इतकंच नव्हे तर या मागील 2 वर्षामध्ये सगळ्या अंतक्रिया देखील प्रभूमध्ये मला करण्यासाठी ही प्रभूने मला ताकद दिली. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि परत मंडळीचे आभार मानतो. आणि शेवटी हेच मानू इच्छितो की माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.